Hello everyone. Today we will learn the new medicine that is the Cactus grandiflorus. तर आता ही जी मेडिसिन आहे कॅक्टस ग्रँडिफ्लोरस, तर याच्यामध्ये ना हार्ट कम्प्लीट मेन आहेत आणि याचं कंपॅरिझन विचारतात डिजिटरी सोबत किंवा हार्ट कम्प्लीटवरती ACQ पण विचारू शकतात. जी कॅक्टस ग्रँडिफ्लोरस आहे तर त्याचं कॉमन नेम आहे की नाईट ब्लूमिंग सिरस. त्यानंतर याचे जे प्रूव्हर आहे तर ते आहेत रुबिनी आणि याची जी फॅमिली आहे तर ती आहे कॅक्टसची फॅमिली. त्यानंतर याची जी स्पिअर ऑफ ॲक्शन आहे तर ती स्पिअर ऑफ ॲक्शन आहे की ते हार्टवरती ॲक्ट करतं, त्याचबरोबर युटेरस आणि ब्लड व्हेसल्स वगैरे त्याच्यावर त्याची ॲक्शन आहे. त्यानंतर याचे जे पॅथोजेनेसिस आहे तर ही मेडिसिन काय करते की हार्टचं जे पाल्पिटेशन वगैरे इन्क्रीज करते. त्यानंतर आहे की याचे कॉन्स्टिट्यूशन, तर कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे पहिलं आहे तर ते फिजिकल मेकअप. तर हा जो पर्सन आहे तर तो फुल ब्लडेड पर्सन असतो. त्यानंतर आहे की त्याचा मायझम जे आहे तर ते सोर आहे आणि टेम्परामेंट आहे सॅंग्विन टेम्परामेंट आणि रिलेशन विथ हीट अँड कोल्ड आहे की हा पर्सन चिली पेशंट आणि कोल्ड थिंगने त्याला ॲग्रेवेशन वगैरे होतं. त्याच्यानंतर आता पाहूयात आपण की गायडिंग सिम्पटम. आता ह्या ज्या मेडिसिनचे गायडिंग सिम्पटम काय आहेत तर त्याच्यामध्ये मग फर्स्ट जो पॉईंट आहे तर ते आहे की CCC म्हणजे काय की कंजेशन, कॉन्ट्रॅक्शन आणि कन्स्ट्रक्शन एव्हरी पार्ट ऑफ द बॉडी, म्हणजे बॉडीच्या कुठल्याही ऑर्गनमध्ये पार्टमध्ये ही टाईपची फिलिंग वगैरे असते. तर स्पेशली हार्टमध्ये आणि युटेरसमध्ये असते. त्यानंतर एक की होल बॉडी फील केज. त्याच्यानंतर की वायर इज बिंग ट्विस्टेड अँड टायटर अँड द टाईट, म्हणजे पूर्ण बॉडी जे येतं त्याच्यामध्ये वायरने त्याला बांधलेलं आहे अशा टाईपची फिलिंग असते. त्यानंतर काय की चेस्टचं ऑपरेशन जर केलं तर आपल्याला समजतं की त्यामध्ये एक म्हणजे चेस्टचं जे वेट असतं ते खूप ग्रेट म्हणजे जास्त वेट असतं. नॉर्मल जी ब्रिथिंग येतं ते प्रिव्हेंट वगैरे होते. त्यानंतर काय की आणि डायफ्रेम जे येतं ते हार्टला अटॅच झाल्याचं वाटतं किंवा त्याची अटॅचमेंट असते. त्यानंतर काय की सेन्सेशन कॉर्डलेक म्हणजे ते चेस्टचं जे काही लोअर पार्ट आहे तिथे ते पण तसेच आयर्न बँडचे सेन्सेशन वगैरे असतं. त्यानंतर आता हार्टमध्ये पण सेम तशीच फिलिंग वगैरे असते की क्लॅश झाल्यासारखं वाटतं त्या पेशंटला. आणि त्याच्यानंतर काय आहे की तर तर हार्टमधलं जे पेन आहे तर ते फ्लटरिंग टाईमचं पेन वगैरे असतं आणि डे अँड नाईटला पण पेन असतं. त्यानंतर त्याला म्हणजे ॲग्रेवेट वगैरे होतं किंवा त्रास होतो ड्युरिंग वॉकिंगमध्ये किंवा त्याच्यानंतर मेन्सेस पिरियडमध्ये आणि लेफ्ट साईडला पण त्रास होतो. तर त्यानंतरचा जो नेक्स्ट गायडिंग सिम्पटम आहे तर तो आहे की पेन. आता पेन कॅक्टसचं जे काही पेन आहे ना तर ते पेन आहे एव्हरीवेअर. त्यानंतर त्या पेनचं कॅरेक्टर जे आहे तर ते आहे की स्प्रिंगिंग टाईप ऑफ पेन, लाईटनिंग टाईप ऑफ पेन आणि प्रेसिंग टाईप ऑफ पेन. त्याच्यानंतर पुढचा जो सिम्पटम आहे तर तो म्हणजे हिमोरेज. आता हे कॅक्टस जे पेशंट आहे तर त्याचं हिमोरेज होतं फ्रॉम नोज, लंग्स, त्यानंतर रेक्टम, त्याच्यानंतर अजून स्टमक आणि ब्लॅडर. त्यानंतर की इट हॅज अ विकनेस अँड द कोल्डनेस ऑफ द लो एक्स्ट्रीमिटीज. तर त्याच्यानंतर काय आहे की आणि म्हणजे हा जो काही पेशंट आहे कॅक्टस आहे त्याला हार्टचे काहीतरी डिसीज पण असतात. त्यानंतर काय आहे व्हर्टायगो इन द डीप ब्रिथिंग, ज्यावेळेस तो डीप ब्रीथ करायला लागतो तर त्यावेळेस त्याला चक्कर येते. त्यानंतर आहे ड्रीम्स ऑफ द फॉलिंग ड्युरिंग द स्लीप, म्हणजे झोपेत असताना त्याला खाली पडल्यासारखं वाटणं असे स्वप्न पडतात. त्यानंतर काय की फिअर ऑफ डेथ आहे. तर फिअर ऑफ डेथ काय आहे की त्याला असं वाटतं की डिसीज आहे ना इनक्युरेबल वगैरे आहे, त्याच्यामुळे त्याला भीती वाटते. त्यानंतर काय आहे की सपोज ती जर फिमेल असेल ना तर मग त्या फिमेलला जर ती लाईंग डाऊन पोझिशनमध्ये असेल तर तिचे मेसेज स्टॉप होतात. त्यानंतर पिरियोडिसिटी इन द फिवर, म्हणजे ह्या पेशंटला फिवर पण आहे पण त्या फिवरमध्ये पिरियोडिसिटी आहे, म्हणजे फिवर म्हणजे परत परत येतो. तर ड्युरिंग कोणत्या पिरियडमध्ये येतो ते 11 AM to 11 PM मध्ये. त्यानंतर काय आहे की ॲग्रेवेशन आहे, त्याला ॲग्रेवेशन आहे मग लाईन डाऊन पोझिशनमध्ये. त्याच्यानंतर एलिमेंट फ्रॉम म्हणजे कोणत्या गोष्टीमुळे हा डिसीज जो येतो त्याचा ओरिजिनेट वगैरे होतो तर तो रुमॅटिझममुळे होतो किंवा सनच्या हीटमुळे पण होतो. आणि वेदर जर कोल्ड वेदर वगैरे असेल किंवा डॅम्प वेदर असेल तर त्यामुळे पण होतो. आणि डिसअपॉइंटमेंट इन लव्ह ह्यामुळे पण होऊ शकतो. आता आपण बघूयात की त्याच्या पर्टिक्युलर्स. तर पर्टिक्युलर्समध्ये जो फर्स्ट पॉईंट आहे तर तो आहे की सीवेस, म्हणजे याचे जे ॲक्शन वगैरे आहे तर ते कुठे म्हणजे सीवेस आणि हार्टमध्ये आहे. तर त्याच्यामध्ये मग त्याचं कॉजेशन आहे. तर आता हार्टचे जे काही कंप्लेंट वगैरे आहेत तर ते स्टार्ट का होतात तर ते रुमॅटिझम नंतर आफ्टर रुमॅटिझम. त्यानंतर आता सेन्सेशन वगैरे, तर सेन्सेशन जे आहे तर ते मग की हार्टमध्ये कन्स्ट्रक्शन असतं किंवा कंजेशन वगैरे असतं, कॉन्ट्रॅक्शन असतं. त्यानंतर काय होतं की त्या हार्टमध्ये असं टाईपचं सेन्सेशन असतं की आयर्न बँडने त्याला टाईटली बांधलेलं वगैरे आहे अशी फिलिंग असते की त्या आयर्न बँडमुळे काय होतं की त्या हार्टची मुवमेंट वगैरे होत नाही आहे वगैरे. त्याच्यानंतर काय की क्लॅस्ड आणि अनक्लॅस्ड बाय द आयर्न हँड. होल बॉडी फील केज अँड वायर इज द बिंग ट्विस्टेड अँड द टायटर, म्हणजे की पूर्ण बॉडी केज झाल्यासारखी वाटते आणि त्याला एक टाईट जे काही वायर वगैरे आहे त्याने ट्विस्ट केलेलं आहे अशी फिलिंग असते. त्यानंतर आहे की कॅरेक्टर ऑफ द पेन. आता पेनचं कॅरेक्टर जे ते प्रिकिंग टाईपचं जे नेचर असतं त्या पेनचं. त्यानंतर काय आहे की त्यामुळे काय होतं की ब्रिथिंग जे येतं ते ब्रिथिंगला डिफिकल्टी वगैरे होते आणि मग ब्रिथिंग इन्क्रीज होतो. त्यानंतर काय आहे की चेस्टचं ऑपरेशन आहे तर तो जो पेशंट आहे तो लेफ्ट साईडवरती नाही झोपू शकत वगैरे आणि डिस्निया होतो फ्रॉम लिस्ट एक्झर्शन.
त्यानंतर आहे की हेवी डल पेन वगैरे जे आहे तर ते असतं आणि ॲग्रेवेशन आहे फ्रॉम दिस सफोकेशन आणि प्रेशरमुळे त्याला त्रास वगैरे होतो आणि सफोकेशनने पण. तर पल्स जी आहे तर ती क्विक असते, म्हणजे खूप फास्ट, म्हणजे इन्क्रीज झालेली असते, इंटरमिडियंट असते आणि हार्ड असते. त्याच्यानंतर एक त्याचं पेन. आता पेन जे आहे ते हार्ट रिजनमध्ये होते, परंतु फक्त हार्ट रिजनमध्ये नाही होत, तर ते म्हणजे बाकीचे ॲक्झिला स्कॅपुलामध्ये पण होतं आणि ते पेन जे आहे तर ते शूटिंग टाईप ऑफ पेन असतं. त्यानंतर एंड ऑफ फिंगरला पण होतं. त्याच्यानंतर काय आहे की आपल्याला त्या हार्टमध्ये ना एक साऊंड प्रोड्यूस होतो, दॅट इज मर्मर साऊंड, तो ऐकायला भेटतो. आणि एक्सेसिव्ह इम्पल्स जी आहे तर ती असते, म्हणजे इन्क्रीज होते. त्यानंतर डलनेस असते, इन्क्रीज डलनेस, आणि ते पाल्पिटेशनसुद्धा इन्क्रीज होतं. आणि व्हर्टायगो, डीप ब्रिथिंग करताना चक्कर वगैरे येते आणि लॉस ऑफ कॉन्शियसनेस. त्यानंतर आहे की मॉडॅलिटीज, म्हणजे त्याला ॲग्रेवेशन आणि ॲम्युलेशन. तर त्याच्यामध्ये ॲग्रेवेशन म्हणजे त्रास होतो कोणत्या, तर वॉकिंगने. त्याच्यानंतर काय आहे की लेफ्ट साईडने आणि इटिंगने वगैरे. त्यानंतर त्याला बरं वाटतं, म्हणजे त्या ॲम्युलेशन वगैरे आहे तर ते रेस्टने बरं वाटतं त्याला. त्याच्यानंतर ओपन इयर आणि जे फ्रेश एअर वगैरे आहे तर त्याने स्लीपने आणि रेस्टने बरं वाटतं. त्यानंतर आता फिवर आहे, तर फिवरमध्ये काय की हा पेशंट त्याला रुमॅटिझम होतं, म्हटलं तर कोणतं फिवर असणार आहे तर रुमॅटिक फिवर असणार आहे. आणि तर त्या फिवरमध्ये काय आहे की मग त्याचं कॉजेशन जे आहे ते सन डॅम्प वेदर आणि ते आहे. त्याच्यानंतर त्याचं टाईम आहे, म्हणजे कधी होतं तर मग ते 11 AM आणि 11 PM होतं. कॅरेक्टर जे आहे ते चिलीनेस वगैरे आहे आणि सेम हावरला ते रिपीट होतं. त्यानंतर आता कॉन्क्युमेंटमध्ये त्याचे असोसिएटेड सिम्पटम कोणते असतात, तर त्याच्यामध्ये व्हायलेंट पेन असतं, म्हणजे अचानक येतात सिम्पटम वगैरे. आणि त्या पेशंटला म्हणजे कोमामध्ये पण तो जाऊ शकतो. तर आता ही जी काही कॅक्टस मेडिसिन होती, तर मग ती मेडिसिन लक्षात कशी ठेवायची, तर म्हणजे याच्यासाठी तुम्ही ना म्हणजे एक ट्रिक अशी बनवू शकता की सपोज कॅक्टसचं एक प्लांट आहे, तर आता कॅक्टसचे जे प्लांट असतात त्याला काय प्रेझेंट असतात, तर थ्रोन म्हणजे काटे असतात. तर मग सपोज एक असा पेशंट आहे की जो त्या कॅक्टसच्या प्लांटला म्हणजे तो नाईट टाईमला तो ट्रॅव्हल करत होता आणि ट्रॅव्हल करत असताना मग त्याने कॅक्टसचं प्लांट बघितलं आणि त्या कॅक्टसच्या प्लांटला यांना थ्रोन होते, म्हणजे काटे होते, आणि ते बघून तो खूप घाबरला वगैरे. आणि त्याच्यामुळे काय झालं, त्याचं जे हार्ट आहे त्याच्या सगळ्या ऑर्गनचं कॉन्ट्रॅक्शन कन्स्ट्रक्शन वगैरे जे आहे तर ते व्हायला लागलं. त्याच्यानंतर मग तो खूप घाबरला वगैरे. तर हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.